गुड मॉर्निंग. आज आहे लास्ट डे आपला इथे गाजमध्ये आणि आम्ही आज निघणार आहोत दिव्यागरसाठी. या बोट्स आहेत. सगळं आईस्क्रीमच्या काड्यांपासून बनवलेलं आहे. इतकी सुंदर डिटेलिंग केली आहे ही ना. छोट्या बोटपासून मोठ्या बोटपर्यंत सगळं आहे. मंदिर बनवलेलं आहे. इथे समोर आहे ना, समुद्राच्या इथे एक मंदिर आहे. तेच मंदिराची ही मॉडेल आहे. खूप सुंदर बनवलेलं आहे. ते एक दादा आहे, त्यांनी बनवलं आहे हे. ते बोटीवर असतात, तर मग बोटीवर टाईमपास काही करायचं काम झाल्यानंतर म्हणून मग ते हे करतात. पण ते इतकं सुंदर करतायत की बघूनच एकदम मस्त वाटतंय. कसं आहे? दडपे पोहे कसे बनवतात? कोणी बनवले? कसे बनवतात दडपे पोहे? हे मिरची हां आणि तेल घ्यायचं, मिरची घ्यायची आणि हळद टाकायची फोडणीला आणि पातळ पोहा वापरायचा. त्याच्यामध्ये नारळाचं पाणी टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा, अच्छा. टोमॅटो, ओलं खोबरं, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे बस आणि सेव आणि असं मिक्स करायचं भेळसारखं. करायचं. सगळं तडका मारून झाल्यावर अच्छा. तडक्याला फक्त हे तेल आणि हिरवी मिरची घ्यायची, एवढे तुकडे आणि हळद टाकायची आणि पहिला तडका मारून घ्यायचा, नंतर बाकी सामान टाकायचं. म्हणजे गॅसवर ठेवायचीच नाहीत ते? नाही खालीच. खाली ओके. कमी. फक्त तेल तडका देऊन ते फक्त फ्राय करायचे. राई वगैरे काही टाकायची नाही. ओके. पण एकदम सुंदर. मी पहिल्यांदाच खाल्ले आणि खूप मस्त होते. तर नारळाचं पाणी नसेल तर साधं पाणी घ्यायचं ना, साखर टाकायची ऑप्शनल आहे म्हणजे नारळ पाण्यामध्ये. अच्छा आणि वरी ठेवायची अच्छा. आणि मीठ म्हणजे स्वीटनेससाठी ते नारळाचं पाणी. आणि मीठ कोणाला नसेल आवडेल तर चाट मसाला मारायचा वरून. ओके आणि असंही करायचं. ओके. पण एकदम छान झाले होते. म्हणजे मी पहिल्यांदाच खाल्ले पण मस्त झाले एकदम. छान होतं जेवण सगळंच. झालंय आता आणि आम्ही निघालो आहे गुहागरवरून. आणि आता हे दादा आम्हाला रूट सांगत होते की कोणत्या रूटनी तुम्ही जाऊ शकता. याचा हा वेळ जास्त का बरं दाखवतो याच्यापेक्षा? हे आहे 156 किलोमीटर, हे आहे 197, आणि 4 तास दाखवते. 4 तास. ते समजा फेरी चुकली तुमची तर अर्धा तास थांबायला. अर्धा तास नाही का फेरी? टाईम कशी आहे त्याची? ते सकाळी 6 पासून सुरू होते. 6, 6:30, 7. अर्ध्या तासाने. म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला एक फेरी आहे. हो. ठीक आहे, चालायचं. तर चला आता निघूयात पुढे जाण्यासाठी. आणि आता हे इतकं सुंदर नजारा, म्हणजे इतकं सुंदर हिरवळ आणि इतकं सुंदर रिसॉर्ट हे सोडून आता निघायचं आहे आम्हाला दिव्यागरसाठी. कारण की आज 3 दिवस संपलेले आहेत आणि पुढचे 2 दिवस आता दिव्यागरला आम्हाला जायचं आहे. तर इथून बराच प्रवास आहे, 250 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आम्ही लवकर थोडेसे निघालो आहे, तरी वाजलेच आहेत 9:30. तर बघूयात पुढे. कुठे निघाली स्वारी? झोपलाय वाटतं. नाव काय तुझं नाव?
अमेझिंग व्ह्यूला बाय बाय टाटा करून आता आम्ही निघालेलो आहे गुहागरसाठी आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना, जायची इच्छा होत नाही आहे पण जावं लागतंय. पाचशेतून राईट राईट. सॉरी, दिव्यागरला चाललोय आता आम्ही. सॉरी सॉरी. ओ माय गॅड. ओ व्हेरी गुड. छान छान. आपण पण काढले पाहिजे. जाऊ चल. बाय बाय गाज रेस्टॉरंट. मम्मा आपण बीच वरती चाललो. नाही, आता आपण रस्त्या शोधतोय. तर निघालेलो आहे आपण आणि आपल्याला लागणार आहे 2 जेटी. तर फेरीमध्ये आपल्याला गाडी टाकून पुढेचा प्रवास करायचा आहे. तर ते शोधकाम चालू आहे आपलं की कुठे आहेत त्या फेरी, कुठे आहेत त्या फेरी. तर खूप असं लांबचा रस्ता वाटतो आहे आणि जिथे तिथे पाणी जवळ येतं असं वाटतं की आली 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 आणि परत डोंगरावरतीच रस्ता जातो, परत ते पाणी लांब जातं. तर असं करत करत आम्ही जेटीपर्यंत पोहोचलो. पूर्ण गावच त्या लोकांचं आहे, बोटिंगचंच बनवायचं हे. सगळ्या बोट आहेत तर झाकून ठेवल्या. लग्न जोरात लग्न चालू आहे तिथे. त्यासाठी सरप्राईज येणार आहे. जायचं ना? हो पाणीत जायचंय. काय घोर आपल्याला बघ ना तू किती छान. आता कसं आपल्याला तिकडे जायचं त्या बाजूला. या बाजूला. बापरे. काय बघ बघ पाणी बघ कसं आहे. इकडे आपल्याला दाखवतोय. आपल्याला पाणी दाखवतोय. बापरे, मला तर भीती वाटते. बघ ना, रस्ता संपला, आता काय करायचं. आम्ही जेटीचा रस्ता याच्यासाठी निवडला की रुद्रासाठी हे सगळं नवीन आहे. इवन आम्हालाही नवीन आहे, पण बघितलेलं आहे. पण त्याच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स काहीतरी त्याला शिकता येईल म्हणून आणि अनुभवता येईल म्हणून आम्ही जेटी मार्गे जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो खूप सक्सेसफुल झाला असं वाटतंय, कारण की एक्सपिरियन्स खूप मस्त होता. गाडीचं कसं आहे आता? गाडी एक आहे, गाडी 180, 200 रुपये. फॉर्च्युनर गाडी MH15 GH MH15 GH 6991. ड्रायव्हर सोडून 2 जण. 240. नाही सुट्ट नाही.
उसाचा रस प्यायचा आहे तुला? बघू चल. मी तुम्हाला प्यायचा आहे? ठीक आहे मला सांग मग तसं. नको होऊ नये. आता आहे रेंज मध्ये आहे आहे मी, का काही प्रॉब्लेम नाही. मम्मा रस मी आहे घेऊन येते. तर थांबलोय आम्ही जेट्टीवर येऊन आणि जेट्टीवरती आता येईल गाडी आणि गाड्या त्याच्यामध्ये टाकून बोटमध्ये पलीकडे जायचं आहे. प्रत्येक गाडीची 120 130 जशी गाडी आहे तसे पैसे आहेत आणि 20 रुपये प्रत्येकाचे. ड्रायव्हर गाडीवर फ्री आहे. उसाचा रस मिळाला आहे इथे. आणि रसाबरोबर टोपामध्ये खूप सारं पाणी होतं, त्याच्यामुळे रसही पाण्यासारखा लागत होता. पण ठीक आहे, उन्हामध्ये थोडासा घशाला आराम मिळाला. देवीचं मंदिर पलीकडे आहे का? उतरून लगेच आहे का? नाही थोडं 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर आहे आतमध्ये. आणि रस्ता दिवे आगारला जायचा तो पण मंदिराचं दर्शन घेऊन परत बाहेर यायचं बाहेर रोडला आणि मग तिथून इथे जाणार दापोली दिवे. दिवे आगार. अगेन इट्स वडापाव टाइम. त्यांना परत फोन कर. कोणाला काहीही वाटो, पण मला तर पाणी बघून भीतीच वाटते. आणि हे उसळणारं पाणी आणि हे सगळं बघून मला अंगाला शहारे येतात. म्हणजे पाण्याची मला पहिल्यापासूनच भीती वाटते, 12:50 पण आत्तापर्यंत तो फोबिया कंटिन्यू राहिला आहे. माहीत नाही, पण वाटते, खूप भीती वाटते. इवन आम्ही केरलाला गेलेलो तेव्हाही असं याच्याला जावं लागलं, कन्याकुमारीला. तर तेव्हाही मला खूप भीती वाटत होती. म्हणजे समोरच्या बोट बघून मला असं वाटत होतं की आता जाऊ की नको जाऊ. पण मी खूप हिम्मत करून तेव्हा कन्याकुमारीला गेली होती. भारी वाटतंय आणि सोबत भीती पण वाटते. पण ठीक आहे, लाईफमध्ये सगळे एक्सपिरियन्स जरुरी असतात. इतकी प्रचंड हवा सुटली आहे, म्हणजे असं उभंच राहिलं जात नाही. अशी केस लगेच बनते डायरेक्टली. आणि आपण चाललेलो आहोत मस्त इकडून दाभोळची ही जेट्टी आहे. दाभोळवरून आता चाललो आहे आपण चंडिका मंदिराच्या इथे आणि तिकडे पास केल्यानंतर आपल्याला दिव्यागाचा रस्ता लागणार आहे. आणि ही थोडासा नॅरो जो होतोय खाडीचा भाग आहे तो आपल्याला पास करायचा आहे. गुहागरवरनं निघून आपण दिव्यागरला चाललो आहे. बोट आणि निघाली आता आपण. किती वाटते मला, सवेव करते त्याची टिपिंग टिक होते. हे 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर प्लस हे पण 156 किलोमीटर आपल्याला पडतं तिकडनं. हे जर आपण चिपळूणला गेलो असतो तर 100 किलोमीटर. 40-50 किलोमीटर. हा बेटा उभं राहा. बाई.
आणि बघता बघता दुसऱ्या जेटीपर्यंत येऊन आपण पोचलेलो आहोत समोरच्या. आणि प्रवास एकदमच 5-6 मिनिटांचा होता, पण थ्रिलिंग होता. आणि येऊन पोचलो आहे आम्ही दापोलीच्या काजू फॅक्टरीमध्ये. तर इथे काजू बनवायची फॅक्टरी आहे. आणि इथे आम्ही काजू बनवायची फॅक्टरी नाही, ॲक्च्युली काजू प्रिझर्व करून त्यांना आपल्यापर्यंत जे काजू येतात ते बनवण्याची फॅक्टरी. म्हणजे जे झाडाचे तोडून आपल्यापर्यंत येण्यापर्यंतची जी प्रोसेस असते ती इथे होते सगळी. तर ती बघण्यासाठी इथे ओपन आहे आणि प्रोडक्टही आपण घेऊ शकतो त्यांचे, जे त्यांनी विकायला ठेवलेले आहेत. गाडी कशी आहे? गाडीची प्राईस अर्धाच. काजू कतली फ्रेश आहे. हे काय काजूची चिक्की आहे काही? कडवट वगैरे नाही ना? खारे काजू कसे आहेत? 300 रुपये पाव. हे द्या एक. आणि हे 2. हे 2. अजून एक. ते काय आहे फ्रीजमध्ये? कोकम सोडा, आवळा सोडा आहे, कोकम सरबत आहे, मीठ आहे. फॅक्टरी आतून बघू शकतो का? फॅक्टरी बघू शकतो आतून? चला तर मी निघाली आता आतमध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी. ती प्रोसेस नक्की कशी असते, कशी होते हे सगळं बघण्यासाठी आम्ही आतमध्ये जाऊन बघूयात नक्की काय आहे. हे लागलेले आहेत ते ना? खाली फळ बी येते खाली
हां हां मग ते पहिला स्टार्टिंगला आलं पहिलं सुकवलं जातं. ओके. ते खाली लाल मोठे खाली बी आहे ना ती जरा ओलसर असते. हां हां. ते वाटतं सुकी आहे मग ते आपल्या ड्रायंग मध्ये सुकत ठेवली जाते. अच्छा. 1-3 दिवस ऊन दिले जाते वगैरे ठेवलेलं सुकत. 10 टनाचं ड्रायंग ॲड आहे. 10 टन रुपये सुकत ठेवली जाते. मग 3 दिवस ऊन दिलं जातं. ऊन झालं की ह्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. आपला गोडाऊन आहे. ओके. 500 टनाचं गोडाऊन आहे. अच्छा. त्यात मग स्टोअर करून झालं मग ते इकडं प्रोसेस चालू होतं. अच्छा. हे सगळे भरून ठेवले. भरून ठेवलेलं 50 किलोचं वजन करून वर्षभर हातात ठेवतो. हां. मग असे गच्चे सुकले की ह्याच्यात टाकले जातात. हे कुकर आहेत. एक 320 किलोचा आहे. 320 2 बॉयलर काढले जातात. मागच्या साईडला बॉयलर आहे. लाकडाचे पाणी स्टीम तयार केले ते 100 टेम्परेचर केले की स्टीम तयार होते. मग इथनं गरम गरम होत त्याला प्रेशर निदान वाफ येते. हे टाइम दिला जातो 10 मिनिटाचा बॉईल होण्यासाठी. मग त्याला बाहेर काढून त्याला 24 तास जागेवर थंड केलं जातं. मग दुसऱ्या आतमध्ये कटिंग केली जाते. अच्छा. एक दिवसाला थंड कर ठेवलं जातं. आपली बॉईल पद्धत असते. आता हे सगळं बंद आहे का? बरोबर. हा सगळं बॉईल झालं का त्याला कसं होतं. सगळं कटिंग मशीन आहे. असं ओपन येतं घर. बरोबर. हा आपलं व्हाईटवाला कवर आहे. त्याच्या आतमध्ये काजू आहे. बरोबर. कायकांना सालावला आवडतं, कायकांना पांढरा आवडतं. त्यातनं कटिंग करून झालं पुढे लेबर असतात शॉर्टिंग करतात. अच्छा. आपल्या दुकानात निघतं मग ते ड्रायला लावायला जातं. चिंग असतं. अच्छा. साल निघत नाही. ह्याला ऑइल असतं वरती. बरोबर. हां. ह्याला 8 तास 9 तास ओव्हनमध्ये ड्राय करायचं. प्रोसेसिंग आहे. ह्याला नंतर मग ड्राय केलं जातं. 8 तास 9 तास ड्राय केलं जातं ओव्हनमध्ये. तेव्हा ते साल कुठं मस्त चिकबी साल निघून जातं. साल पण लगेच सोडली जाते. हा इलेक्ट्रिक आहे. हा 250ची कॅपॅसिटी आहे आणि तो 500 किलो आहे. बॉयलरवर आहे. अच्छा. मग 8 तास झालं. 8 तास ड्राय करून झालं ह्याच्यात परत ट्रॉलीमध्ये माल भरला जातो. बाहेर मॉइश्चर केबिन आहे. ते थंड करायला ठेवलं जातं एक दिवस. ओके. थोडं पिलिंगच्या मशीन आहेत. पिलिंगसाठी थोडं थंड करावं लागतं. असं कडक झालं तर मशीनला तुकडा होणार. अच्छा. हे काजूची झाडं तुम्ही सगळ्यांकडनं घेता का की तुमचं स्वतःचं त्याचं काय? पण आपले प्लॉटिंग पण आहे राजापूर साईडला. अच्छा. तिकडनं 40-50 टन माल येतं. राजापूरला. हो राजापूर प्लॉट आहे मोठा. बरोबर. हा तिकडनं 8 तास ड्राय करून झालं नाही तर थंड करायला ठेवलं जातं. ओके. साईडने पाणी बिल मारून त्याला एक दुसरं थंड केलं जातं. मग दुसऱ्या तिकडे त्याची फिलिंग केली जाते. मग आपला लोकलच माल असतो. आपलं बाहेरचं मटेरियल नसतं. अच्छा. तांजणी आफ्रिका घाणेरडा काजू नसतो. हां हां. आपलं प्युअर लोकलच काजू. कोकणातलंच का? हा आपल्या क्वालिटी टेस्टमध्ये फरक असतं. बरोबर. त्या काजूमध्ये ह्या काजूमध्ये फरक असतो. ह्याचे ओनर कोण आहेत? हे धनंजय यादव. अच्छा. हे तर आता मॉइश्चर करून फिलिंग करून ड्राय केलेलं असतं. ड्राय करावं लागतं. नरम असतं ना ते. एक तर ड्राय केलं जातं मग मशीन टाकलं जातं. अच्छा. वेगळे फिल्टरमधनं ग्रेड पडतात. ओके. म्हणजे बारीक जाड असं. छोट्या मोठ्या मग त्यातनं ग्रेड पडतात. मग त्यातनं परत मॅन्युअली परत केले जातात. बरोबर. असे 25-30 ग्रेड काढले जातात. ते ग्रेडिंग याच्यामध्येच होते की मॅन्युअली केले जातं. मग मॅन्युअली लेबर असतात. तिकडे जाकीचे ग्रेड असतात ते वेगळे केले जातात. ओके. असे 25-30 ग्रेड असतात. बाकी भरलेले असतात. आता परत वेगळे काढतो. म्हणजे त्यानं परत बकेट भरली त्यानं परत 3-4 तास ओव्हनमध्ये ड्राय केलं. इथे मॅन्युअली होतं का? हां मग ते हे बकेट भरली परत 3-4 तास ड्राय केलं जातं. अच्छा. मशाल पकडतं ना. बरं मला लगेच लावत नाही. बकेट भरत 3-4 दिवसात लावलं जातं. तसं तयार करायचं व्हायला 10-12 दिवस जातात. अच्छा. हां म्हणजे एक काजू तयार व्हायला हां 10-12 दिवस 10-12 दिवस. ओके. ड्राय असतं. परत 2-3 वेळा ड्राय असतं. हे पिलिंग मशीन आहे. ओके. हां तो आता मॉइश्चर करून झालं वर टाकलं आता भांड्यात. पुढे अखंड पडतं. पाटे 2 फिल्टर आहेत. तुकडा बाकी मशीनमध्येच होऊन जातं. वरचं कवर असेल तर पिशवीमध्ये पडलं जातं. अच्छा. म्हणजे सगळं वेगळं वेगळं. सगळं वेगळं. मग ते ग्रेडिंग फिलिंग मशीन आहे. आतमध्ये कलर सॉर्टिंग मशीन आहे. तर मालामध्ये खराब जास्त असेल तर याला यूज करतात. तुकडा पाकळी सगळे वेगळे करतात. तर मेन पॉवर जरा कमी होते.
मग ते असं ड्राय करून झालं ना 3-4 तास मग असं टाकून भरला जातो गाजा आपला. सील करतात. हां नायट्रोजन मग सिनवरून पॅक केलं जातं. 1 वर्ष डबा टिकून राहतो. 1 वर्ष टिकतो. लागत असे डबे पडले जातात. आपल्या बाहेर पण मार्केटला माल जात नाही तिथे सगळं संपून जातं आपल्याला. अच्छा म्हणजे इथेच सगळं. हा इथं सगळं संपलं जातं. बाकी फ्लेवरिंग सगळं आपण इथं तयार करतो. ओके. शेजवान पुदिना मंचुरियन आता खारा फ्राय करा असतो. सारे भाजलेला काजू असतो. तेच मी घेतले आता तेव्हा मला ते बोलले आतमध्ये तुम्हाला फॅक्टरी पण बघायला मिळेल. प्रोसेस भरपूर असते त्याला. हे कसलं मशीन? हे नायट्रोजन मशीन आहे. ते सील करता करायचं. नायट्रोजन हातात सील मारले जातं ते. ओके स्वेटर कंटेनर डबल पॅकिंग मशीन आहे. ओके. एकाला 8 डबे लावले जातात. प्रत्येक ग्रेटामध्ये भरला जातो. अच्छा 10 किलो वजन करून नायट्रोजन भरून स्टॉक केलं जातं. आपलं 12 महिने काम चालू असतं. तर 3 महिने आपली खरेदी चालू असते. अच्छा आपलं सीझन मार्च एप्रिल मे. ओके. म्हणजे मार्च मध्ये झालं का ते पावसानंतर आपलं स्टॉक चालू असतं. बाकी जॉब वर्क असतं कोणाचं ते करून देतो आपण. अच्छा या ठीक आहे. थँक्यू. वेलकम या. सरबत घेतलंय छान आहे. परत थोडंसं घेऊयात. 2च बॉटल घेतल्या होत्या. थोडे पुढे येऊन थांबलेलो आहे. समुद्र इथे अगदी रस्त्यावरती आपल्या बाजूलाच आला होता. म्हटलं जा फोटो काढा. मी तर काही उतरू शकत नव्हती कारण की ध्रुव झोपला होता गाडीमध्ये आणि मला थोडंसं मळमळही होत होती. म्हटलं तुम्ही जा फोटो काढा आणि ते फोटो काढून आले. किती जवळ होतं ना पाणी. चालतं समुद्र आहे. रस्त्याने येते त्याचं नाव आहे ना मी वाचलं आता इथे कुठेतरी. आणि तसाच अजून एक समुद्राचा भाग आपल्याला रस्त्याच्या अगदी बाजूला लागला आहे. तर तिथे मी उतरून बाहेर आले. तर रस्त्यावरती ते दापोलीवरनं थोडंसं पुढे आल्यानंतर बीच आहे. चालता चालता बीच लागतोय आम्हाला. इथे शिंपले इतके सुंदर सुंदर शिंपले आहेत. किती मस्त मस्त शिंपले. आणि पाणी असं हाकेच्या अंतरावरती. आम्ही रस्त्याने जस्ट चाललो होतो. चालता चालता आम्हाला असा बीच दिसला. म्हणलं थांबूयात थोडासा एखादा फोटो काढूयात आणि मग पुढे जाऊयात. ह्या इकडे रस्ता आहे. इकडे गाडी आपली उभी आहे इथे. आणि असा बीच आहे मस्त. तरी दुपारचे 3 वाजलेत. ऊन पण आहे पण दररोजपेक्षा आज थोडा चटका कमी आहे उन्हाचा. खूप सारे शंख शिंपले इथे आलेले. हे पण आहेत. हे काही घेत नाही आपण इथे टाकून देऊ कारण ही माहिती आपल्याला घरी जाऊन त्याचा काही उपयोग आपण करणार नाही. इकडे तिकडे पडतील ते त्याच्यापेक्षा ते त्याच्या जागेवरतीच ठेवलेले बरे. रस्ता अवघड आहे. असे आपण चाललो होतो रस्त्याने जस्ट आणि असं इथे बीच दिसला आपल्याला पण आपण खाली उतरलेलो. हे कंटेनर वाहून आली वाटते. तिकडनं कुठं जायचं? जवळच आहे तर तुम्ही तर रिव्हर्स करून जाऊ शकता. बरं आत गेलं गाडी अडकल्यानंतर बराच वेळ लागेल. एकट्या बिट्या आत शिरल्या ना. नाही मग हे बायपास मला दिव्यागरला जायचं. दिव्याला बरोबर. बीच लागेल तुम्हाला तर सरळ जायचं. इकडनं लेफ्ट मारायचं. आता मी जातोय त्याच रोडला मी जातो. चालेल. येतो आम्ही मागे मागे. आणि परत एकदा काकांची मदत घेऊन आपण रस्ता चुकलेलो होतो तो बरोबर करून परत मागे आलो. आणि परत एकदा सुंदर असा व्ह्यू आम्हाला दिसला. आणि बाजूनी पूर्ण समुद्र आहे जो अथांग आकाशापर्यंत टेकलेला आहे. असा मस्त व्ह्यू इथून दिसतोय.
आयुष्यात मला खूप असे छोटे छोटे प्रश्न होते. त्यातला हा एक प्रश्न की मरीन लाईन्सला जे ठोकळे आहेत ते कुठे बनत असतील. तर ते आज मला दिसले की ते इथे बनतात. मे बी दुसरीकडे पण बनत असतील, पण इथे मोठ्या प्रमाणामध्ये ते बनवून ठेवलेले होते. खोलीवरनं दिवे अगरला आणि रस्त्यामध्ये इतका सुंदर व्ह्यू दिसलाय आम्हाला. म्हणजे आम्ही वरती आहोत हायवेवरती आणि हे असं समुद्र आहे आणि तो असा निमुळता होत आतमध्ये खाडीचं रूप त्यांनी घेतलंय आणि तो इतका सुंदर दिसतोय. इथे छान एक मंदिरही आहे आणि लाईट हाऊस आहे इथे. इथे लाईट हाऊस आहे आणि इथे पूर्ण माडाची झाडं आहेत आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. कंटिन्यू गाड्या चालू आहेत रस्त्यावरून, त्याच्यामुळे भीती वाटते, पण असा हा मस्त व्ह्यू आहे आणि हॉर्न वाजायला लागलेत आमचे. इतका सुंदर व्ह्यू सोडून परत गाडीमध्ये बसायची इच्छा नाही आहे, पण जावं लागेल. इथे बऱ्यापैकी ठिकाणी हे बोट बनवायचे जे प्रोसेस आहे ते चालू होती आणि इथेही त्याच्यापैकीच एक भाग होता, तिथे पण बोटीच बनत होत्या. मग तिथेही थांबून मी 1-2 फोटोज क्लिक केले. परत एक सुंदर व्ह्यू दिसलेला आहे आणि आमची गाडी परत थांबलेली आहे. तर इथे आहे बोटी बनवायचं काम चालू आहे आणि इथे अर्ध्या अशा बोटी आहेत, सगळं कामाच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या बाजूचं तर आहेच आहे, पण ब्रिजवरनं ह्या बाजूला आल्यानंतर पण इतका सुंदर व्ह्यू आहे आणि इथे पण ते आणि इथे पण तेच की बोटिंगचं काम चालू. आणि डोंगराच्या मधून अशी ही खाडी आतमध्ये चाललेली आहे वाट काढत. इथे काहीतरी एक प्रॉपर्टी आहे, माहीत नाही काय. आणि दिवस सुंदर अशा बोटी लागलेल्या आहेत आणि आपल्याला आता अजून एक जेटी लागणार आहे आणि साहेब असे थांबलेले आहेत.
खाडी झाली ना मग पुढे जाऊन. इकडनं ती समुद्रात येते बघा, हे नॅरो झालंय ना, इकडनं ती येते म्हणजे पाणी आतमध्ये येते आणि ही खाडीच्या रूपात आता इथे झाडांमध्ये बरीच मोठी असते खाडी, पण नदीसारखंच पण खारं पाणी. अशी बसली बघ पोटात पाय घालून. आणि ही आहे जेट्टी नंबर 2 जी आमच्या प्रवासात दुसऱ्या नंबरला होती, वेसावी जेट्टी. थांबलेलो आहे दुसऱ्या जेट्टीसाठी आणि मुलं वैतागलीत आता, कारण की खूप वेळ झाला, संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि अजून पोचलो नाही आहे आम्ही, त्याच्यामुळे थोडे वैतागलेत. आणि आजचा एक दिवस आणि उद्या निघणार आहे आम्ही नाशिकसाठी, पण एवढा प्रवास मला शक्य नाही वाटत आहे, कारण की आजच इतकं दमायला झालं आहे आणि रात्री अजून पोचलेलो नाही आहे आम्ही. काय आम्ही जाणार, काय बघणार आणि कधी निघणार असं झालं आहे. म्हणून मग उद्या जास्त प्रवास आहे अजून, तर मग आम्ही असा विचार करतो आहे की उद्याचा दिवस थांबून जाऊ आणि सोमवारी सकाळी निघू, कारण की मग लवकर पोचून पण जाऊ. नाही तर आजचा प्रवास परत उद्याचा दिवसभर प्रवास मुलं खूप वैतागून जातील. म्हणून मग मे बी आम्ही उद्या स्टे करू आणि परवा निघू. तर बघूयात आता काय. आता जेटीवरती आलेलो आहे, पण 5:30 वाजलेत आणि 6 वाजताची आहे फेरी, म्हणून मग थोडा वेळ लागणार आहे आता. उठलं टाइम. आपण जस्ट 5 मिनिटं थांबलो नसतो ना. ह्या आहेत डिटेल्स, त्यांचे टाईम, त्यांचे चार्जेस आणि त्यांचे कुठे कुठे आहे बुकिंगचं, ते सर्व लिहिलेलं होतं. हा ब्रिज बनतो आहे, हा ब्रिज झाल्यानंतर मे बी ही फेरी बंद होणार, कारण की ब्रिजवरनंच मग येणार जाणार लोक. माझ्याकडे होतं तिकीट. तू काय दिलं होतं? काय दिलं होतं, गाडी तिथे ठेवलेलं होतं, मी दिलं स्वतः काढून. मी याचं वाढवून घेऊ का? या ब्रिजचं काम चालू आहे. हां, हा ब्रिज झाल्यानंतर जेटी बंद होणार. अशी बघायला किती छोटी दिसते ती, आणि एवढ्या गाड्या त्याच्यामध्ये बसलेल्या होत्या. कुठे जात आहे? आम्ही चाललोय दिव्या. आज किती वेळा फेरी बोट? सेकंड टाइम. तुम्ही का मध्ये बसले? बाळ झोपलंय ना झोक्यात. पुढचे 30 किलोमीटर आम्हाला काढायचे आहेत आरामात. सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस. सगळे फॉर्च्युनर वालेच आहेत. शोधा त्यांना. हे आम्हालाही ताई आहे तेव्हा उभ्या रिसेप्शनवर. हमारा ये हमारा ये ना फॉर्च्यूनर. अरे हे इकडे पण आलेत की काय MH12 वाले? हा हे MH12 लंडन वाले. इकडे कशाला? हे काय गाडी? एक MH12 का एकच आहे. तर
चला आईस्क्रीम घ्यायला गेले होते, बाजूलाच कंपाऊंडच्या मिळालं. कारण की आज थोडी क्रेविंग्स होत होती, म्हणजे नाशिकला आम्ही खात नाही सहसा आईस्क्रीम लवकर, पण म्हटलं आता खाऊयात, बाहेर आलेलो आहे म्हणून आईस्क्रीम घ्यायला गेले होते. स्विगी इथे चालत नाही आहे, ब्लिंकिट चालत नाही आहे आणि हॉटेलवाल्यांकडे आईस्क्रीम नाही आहे, म्हणून मग थोडी कंपाऊंडच्या बाहेर गेले आणि तिथे बाजूलाच आईस्क्रीम पार्लर होतं, तिथून आईस्क्रीम घेऊन आले. हां, बिकॉज क्रेविंग्स इज क्रेविंग्स, वी हॅव टू फुलफिल इट. सो गेले आणि घेऊन आलेच. तर आजचा ब्लॉग इथेच संपतो आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.